सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. तर गाईज, आज आहे वर्षाचा पहिला दिवस. तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही माझी आणि ब्लॉगची देखील पाषाण हिलवरनं होती. तर गाईज, आज सकाळी मी मम्मी पप्पासोबत ट्रेकिंगला आले. ते दोघं रोज येतात, पण मी खूप दिवसांनी त्यांच्यासोबत आली आहे. फर्स्ट टाईम नाही म्हणता येणार, खूप दिवसांनी आले त्यांच्यासोबत. तर हे बघा, आत्ता सध्या तरी मी पाषाण हिलला, आता परतीचा प्रवास धरला आहे, घरी जायचं आहे. तर गाईज, पाषाण हिलवरनं दिसणारा नजारा बघा. इथे सगळे झाड आहेत, पण इकडून ऑपोजिट साईडला सगळ्या बिल्डिंग्स आहेत. तोपर्यंत कॉलेजला सुट्ट्या आहेत, तोपर्यंत मी रोज सकाळी येईल. तर आत्ता खूप छान अशी ट्रेकिंग झाली आहे, मजा देखील आली. तर आता परतीचा प्रवास धरतोय. दोनदा बोलली हे शब्द, मजा येते. पण तुम्ही पण जात जा ट्रेकिंगला, घरी नका बसून राहत जाऊ. गुड इव्हिनिंग गाईज. तर मॉर्निंग वॉकवरनं आल्यावर घरी मी आजचा पूर्ण दिवस वेस्ट केला. लोक वर्षाच्या पहिल्या दिवशी 2 दिवस का व्हायना एनर्जीने काहीतरी कामं करतात, पण मी एकदम अशी पेंगाळल्यासारखी दिवसभर झाले. म्हणजे काहीच केलं नाही, जस्ट इकडे तिकडे टाइमपास. तर वर्षाचा पहिला दिवस आहे, मग काहीतरी जसं लोक बाकीचे करतात तसं आपणही करावं. तर आता मी माझं पटकन टेबल साफ करून घेते, माझे टार्गेट सेट करते. पण आत्ता वाजले 5:30. सो अशा हिशोबाने टार्गेट सेट करायचे जे कंप्लीट होतील. तर चला पटकन टेबल आवरूयात. गाईज, परत आहे तसं टेबल झाला आहे, तर टेबल आवरून घेते. आणि ही सिंहगडावर आणली मी माती, तर ही सुद्धा चाळून ठेवायची. टेबल परत कधी, पण आधी मला हा टेबल आवरायचा आहे. तर गाईज, फायनली टेबल आवरून झालेला आहे. तर गाईज, जेव्हापासून मला सुट्ट्या लागल्यात ना, तेव्हापासून मी 8-8:30ला उठते, कधी 9ला. फक्त मी सिंहगडाला जायच्या दिवशी 6ला उठले, त्याच दिवशी. कारण की त्या दिवशी ट्रेकिंगला जायचं होतं. ट्रेकिंग हा माझ्या आवडतीचा विषय, त्याच्यामुळे मी पटकन उठून आवरलो होतं, म्हणजे सकाळी लवकर उठले होते. तर आज मी जाणार होते दगडूशेठला मम्मीसोबत. वर्षाच्या पहिल्या दिवशी मम्मीला कुठंतरी घेऊन जायचं असं माझ्या डोक्यात होतं. दगडूशेठला तिची जायची पण इच्छा होती, पण 1 जानेवारी असलं की खूप गर्दी राहते, त्याच्यामुळे नाही गेले. तर उद्या जाणार आहे काहीच, उद्या जाणार आहे. तर उद्या कसब्यातल्या गणपतीला पण जाईन आणि दगडूशेठला पण. हे 2 गणपती कारण सकाळी लवकर उठून जाईल, म्हणजे कसं लवकर घरी येता येईल. कारण की दुपारी उन्हाचं नाही फिर वाटत, आणि दुपारी आळससुद्धा येतो खूप जास्त. बघूयात. आज मी केस धुतले होते, खूप दिवसांनी धुतले, जवळपास 7-8 दिवसांनी धुतले असतील. ते केस पण बांधायचे, थोड्या वेळाने बांधेन. आणि टार्गेटसुद्धा सेट झाले, तर त्याच्यावर आता रिॲक्शन घेते. गुड आफ्टरनून गाईज. तर 1 जानेवारीला जायला नाही जमलं दगडूशेठला, म्हणून आज चाललोय आम्ही, मी आणि मम्मी. कॅन्सल झालं होतं, पण परत म्हटलं चला जाऊन येऊयात. आणि तर मी बसली होती, तर मला खूप झोप येत होती. तर मम्मीला म्हटलं की चहा दे. ठीक आहे, चहा जास्त पीत नाही, कधीतरीच पिते. तर तिने एवढा कप भरून चहा दिलाय. चहा कधी पित नाही, त्यात एवढा भरून दिलाय. म्हणजे मला फार तर फार एवढा 1-2 घोटाचाच पाहिजे असतो, तर तिने एवढा मोठा दिलाय. आणि त्यात तिला चहा प्यायचा नाही, मग ते एवढा सारा चहा मलाच प्यायला लागणार आहे. गाईस, चहा पिऊन झाल्यानंतर ना मी आणि मम्मी चालले दगडूशेठला, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं कालच. तर आता मी मस्त रेडी झाली आहे दगडूशेठला जाण्यासाठी, आणि बसने जाणार आहे. बघू, खूप दिवसांनी बसने जाणार आहे, तब्बल 6 महिन्यांनी बसने जाणार आहे. चला आता जाऊया दगडूशेठला, जास्त उशीर न करता.
तर गाईज फायनली आपण आलेलो आहोत दगडूशेठपाशी आणि आतमधनं नाही बाहेरनंच दर्शन घेतलं कारण खूप रांग होती, त्यामुळे बाहेरनंच दर्शन घेतलं. तुम्ही देखील बाप्पाचं दर्शन घ्या. आणि सेकंड डेलासुद्धा तेवढीच गर्दी होती जेवढी फर्स्ट डेला होती. गाईज फायनली आपण पुण्यात आलो आणि खूप जास्त गर्दी, त्याच्यामुळे ब्लॉगिंग पण करता येईल एवढी गर्दी आहे. फायनली घरी आलो आहोत आणि पुण्यामध्ये खूप जास्त गर्दी होती. लिटरली नीट व्यवस्थित चालायला सुद्धा जागा नव्हती आणि व्लॉग तर बनवता बिलकुल आला नाही. म्हणजे पुढून पाठीमागून सगळीकडून गाड्या आणि लिटरली फुटपाथवरनं पण जातात गाड्या आणि म्हटलं, आणि एक तर ऑर्डेला गेलतो तरी पण एवढी गर्दी होती. मग जेव्हा विकेंडला जाऊ तेव्हा तर किती गर्दी राहते विचार करू शकतो तुम्ही. पण आम्ही एक दिवशी विकेंडला गेलतो, ठीक आहे, तेव्हा आम्हाला गर्दी मिळालीच नाही. ठीक आहे, तुळशी बागेत पण नाही मिळाली, कुठेच मिळाली नाही. म्हणजे होती गर्दी पण कम्पॅरेटिव्ह आजच्या एवढी नव्हती आणि खूप मजा देखील आली. काही नाही, शॉपिंग वगैरे काय नाही केली, फक्त हे घेतलंच म्हणते, दगडूशेठचं दर्शन केलं आणि घरी आलो, बस इनफ. तर हर्षला बेटा, हर्ष हाय, तो गाईज जाऊ द्या, वो कुछ बोला भी नाही. तर गाईज आता मी चालली आहे वरती कपडे आणायला. घरी आली की कामं सुरू झाली आमची, यांनी एवढीच काम आहेत, मला जास्त नसतात कामं. कपडे घेऊन चालली आता मी खाली. गाईज आता झाली आहे झोपायची वेळ आणि आणखीन एक तुम्हाला न्यूज द्यायची, ती म्हणजे आपण 7 दिवसाचं चॅलेंज ठेवणार. त्या 7 दिवसाच्या चॅलेंजमध्ये आपण 7 वाजता उठणार आहोत. ठीक आहे, कितपत सक्सेस होत आहे माहीत नाही, पण चॅलेंज घेतलंय तर ॲक्सेप्ट पण केलं आणि पूर्ण पण करायचे. त्याचबरोबर तुम्ही सलग 3 दिवस किल्ल्याचे ब्लॉग्स पाहिले असतील. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर पाहिले नसतील तर जाऊन बघा, लाईक करा. तर गाईज उद्यापासून 7 दिवसापर्यंत आपले सगळे चॅलेंज ब्लॉग्स येणार आहेत. स्टार्ट होणार आहे 3 जानेवारीपासून ते 9 जानेवारीला संपणार आहे. असं 7 दिवसाचं आहे. तर बघू, खूप मजा येणार आहे, खूप धमाल पण होणार आहे. तर ह्या ब्लॉगला आता मी इथे एंड करते. भेटूया अशाच एका छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.